नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. पूजा करतेवेळी आसन असणे याचं एक महत्त्व आहे. वेगवेगळ्या पूजा अनुष्ठान यामध्ये सिद्धी प्राप्त होण्यासाठी पूजेनुसार वेगवेगळे आसन सांगितले आहेत आणि याबद्दल काही नियमही आहेत, ते आपण आज जाणून घेऊ. जसं प्रत्येक देवी देवतांचे वेगळे मंत्र, वेगळी फुलं व प्रसाद वेगवेगळा असतो, त्याचप्रमाणे आसनाचं देखील आहे. कधीकधी लोक असंच जमिनीवर बसून पूजा करतात, पण हे योग्य नाही. प्रामुख्याने आसन कोणकोणती आहेत ते आपण समजून घेऊ. आता सर्वोत्तम आसनाचं म्हणायला गेलं तर सगळ्यात सर्वोत्तम आसन आहे लोकराचं आसन. नियमित पूजेसाठी आणि ध्यानासाठी मेंढीच्या लोकरीचे आसन किंवा चटई जास्त पवित्र आहे, कारण त्याच्यामध्ये ऊर्जा वाचवण्यास आणि शरीराला आराम देण्यास मदत होते. दुसरं आसन आहे कुशासन. ते मंत्र आणि ज्ञानाचं महत्त्व वाढवतं. कुश म्हणजे ज्याला आपण दर्भ देखील म्हणतो, या गवतापासून बनवलेली चटई किंवा आसन हे ज्ञान मिळवण्यासाठी आणि सखोल ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम आसन मानले जाते. तिसरं आहे लाल रंगाचे आसन. लाल रंगाचे आसन हे विशेष साधनेसाठी असतं. जर तुम्ही एखाद्या देवतेची विशेष साधना किंवा अनुष्ठान करत आहात तर हे आसन तुम्ही वापरू शकता. हनुमान किंवा दुर्गेची पूजा करण्यासाठी हे आसन योग्य आहे. रेशीम किंवा सुती कपड्याचं आसन हे शुद्ध आणि एकाग्रता वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं. आता या आसनांबद्दल आपण काय टाळावं हे लक्षात ठेवा. लाकडी किंवा दगडी आसनावर बसू नये. लाकडी किंवा दगडाचं आसन जर आपण वापरलं तर आपल्याला ताण आणि आजार येऊ शकतात. जर तुम्हाला कधी अशी आसनं वापरायचा प्रसंग आला तर त्या लाकडाच्या आसनावर तुम्ही एखादं वस्त्र किंवा चादर अंथरा. दुसरं शेअरिंग. तुमचे वैयक्तिक पूजाचे आसन हे इतरांसोबत तुम्ही शेअर करू नये, इतरांना ते वापरायला देऊ नये. त्याच्यात आणखीन काही प्रमुख बाबी देखील आहेत, त्या आपण लक्षात घेऊ. एखादी साधना आणि पूजा करताना मुख्यतः पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे बसूनच साधना करावी आणि आसन हे नेहमी स्वच्छ असावे आणि आसनावर खाणे-पिणे, झोपणे ह्या गोष्टी तुम्ही टाळाव्यात. आपल्या अशाच माहितीसाठी सर्व सिद्धांत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.